जेव्हा एजेड बायका असतात त्या म्हणतात की आम्हाला हेवी मेकअप पाहिजे, तर त्यांना आपण कन्सिलर लावू शकतो का? ओके, सो आता प्रॉडक्टला सुद्धा ना एक कपॅसिटी असते, एक थ्रेशोल्ड असतो. ओके, सो कुठलंही प्रॉडक्ट एक यंग स्किनवर चालते म्हणजे ओल्ड स्किनवर चालणार आहे असं अजिबात नाहीये. प्लीज अंडरस्टँड दिस. ओके, रिंकल्स आहेत, ऍक्ने आहे, हे असे काही प्रॉब्लेम्स आहेत की विच आर गिव्हिंग सम टेक्स्चर, सम रेज्ड थिंग ऑन स्किन. डोळ्याखाली तुझ्या रिंकल्स आहेत ना समजा, किंवा लाईन्स आहेत, अशा क्रोज फीट म्हणतात त्याला, खूप लाईन्स 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 आहेत. म्हणजे काय, घडी पडल्यावरती त्याला एक लिफ्ट मिळतोय ना, इट्स क्रिएटिंग अ टेक्स्चर. पिंपल काय आहे, इट्स अ बम्प ऑन द स्किन. सो एनी बम्प किंवा कुठलाही अनइवन टेक्स्चरचं जर सरफेस असेल तर तू काहीही त्याला प्रॉडक्ट लावलास ना तरी 100% कव्हरेज मिळणार नाही. इट इज गोइंग टू शो लाईन्स. यू नीड अ टचअप फॉर दॅट, यू नीड अ बेकिंग फॉर दॅट. सो माझ्या क्लायंट्सला तुझ्या क्वेश्चनला धरून आपण आन्सर दिलं. रिंकल्स आहेत, मी तिला आधी क्रीम कन्सिलरनी कव्हर केलं. ओके, त्या रिंकल्स मध्ये अंडर आईज पण आहे, टिपिकल इंडियन सिनारिओ. त्याला तू कन्सील पण केलं, काय होणार, डोळ्याचा शेप अजून छोटा होणार. आणि क्लायंट विल से नाही नाही कन्सिलिंग वगैरे सगळं ठीक, ते जाऊ द्या, माझे डोळे चायनीज दिसायला लागले, पहिले मेकअप कमी करा. सो तू क्रीम कन्सिलर पण कमी करणार, हे पण कमी करणार, मग तुला कव्हरेज पण नाही मिळणार. सो देअर कम्स द ट्रिक हाऊ टू डू इट, विच विल लर्न.